आग्रा शहरात एक व्यापारी राहत होता, ज्याचं नाव होतं लाला करोडीमल. तो अतिशय हाव असलेला कंजूष माणूस होता. लाला करोडीमल बिरबलचा शेजारीही होता. अहो, ऐकलत का? घरासाठी बाजारातून काही सामान खरेदी करायचं आहे. थोडे पैसे द्याल तुला का? काय विकत आणायचे आहे? बरं, मला 4 किलो तांदूळ, 4 किलो डाळ, थोड्या भाज्या आणि 3 किलो पीठ आणायचं आहे. एक सोन्याची मोहर पुरेशी होईल. एक सुवर्ण मुद्रा? काय वेड लागलाय काय तुला? जेवणा खाण्यावर इतका खर्च करायची काही गरज नाहीये. जेवढं सांगितलंस ना त्याच्या अर्धच विकत आहे. अर्धच? पण हे सगळं आवश्यक आहे. तुम्हाला उपाशी राहायचंय का? कोणीही उपाशी राहणार नाहीये. उलट जास्त विकत आणशील तर जास्तच खातील. आणि आणि जास्त खाणं तब्येती करता चांगलं नाहीये. अरे काय 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 केलंस रे मूर्ख मुला? मी खेळत होतो. माझी चूक नाहीये. खेळत होता स्वयंपाकघरामध्ये? जर परत इथे खेळलास तर तुझे हातपाय तोडीन ना. अरे इथे अजून काही गोंधळ घालून नुकसान करण्या अगोदर बाहेर चल, बाहेर. आता मला 1 किलो तेलही विकत आणावं लागेल. हे बघ, तुझं हे कार्ट मला धुळीला मिळवल्याशिवाय राहणार नाही. तू तू फक्त बघतच राहा. त्या दिवशी त्यानं बाहेरचा दिवाण तोडला होता आणि आता हे. मी तुम्हाला किती वेळा सांगितलं की गुड्डूसाठी एखादा चांगला गुरु आणा, पण तुम्ही तर ऐकतच नाही. त्याला कुणीतरी सुधरवण्यासाठी आणि शिकवणारा हवाय. जर नीट लक्ष नाही दिलं तर तो अजून बिघडेल. आणि माझं नुकसान वाढतच जाईल. पण चांगला गुरु कुठं शोधायला जाऊ मी आता? तुम्ही जाऊन आपल्या शेजारी राहणाऱ्या राजा बिरबलांनाच का नाही विचारत? ते ज्ञानी आहेत, आपली मदत नक्की करतील. हो, तू अगदी खरं बोललीस. मला वाटतं त्यांनाच जाऊन भेटायला हवं आता. हुजूर, लाला करोडीमल आपल्याला भेटायला आले आहेत. ठीक आहे, हा मी बाहेर आलोच. तोपर्यंत त्यांना पाणी वगैरे दे. लालाजी, राजा बिरबल थोड्याच वेळात आपल्याला येऊन भेटतील. तोवर आपणासाठी काय आणू मी हुजूर? खायला प्यायला? नाही, ठीक आहे. पण काय काय आहे काय खायला प्यायला? लालाजी, तुम्हाला इथे बघून फार बरं वाटलं. नमस्कार राजा बिरबल. बोला लालाजी, सगळं ठीकठाक आहे ना? तुम्ही थोडे चिंतेत वाटता. मी आपली काही मदत करू शकतो का? श्रीमानजी, खरं तर माझा एकुलता एक मुलगा खूप बिघडला आहे. जाम मस्तीखोर झाला आहे. घरभर तोडफोड आरंभली आहे. माझं तर खूपच नुकसान करतो होतो. मी विचार केला, जर आपण एखाद्या गुरुजींना ओळखत असाल जे फक्त त्याला शिकवणारच नाहीत तर त्याची वागणूकही सुधारतील आणि त्याला एक समजूतदार माणूस व्हायला मदतही करतील. मी अशा एका गुरुजींना ओळखतो जे आपली मदत करू शकतील. त्यांचं नाव आहे विनायक. ते एक फार मोठे विद्वान आणि अतिशय चांगले गुरु आहेत. ते आपली मदत नक्कीच करतील. सेवकराम, माझा हा संदेश जाऊन विनायकजींना देऊन ये. जशी आपली मर्जी हुजूर. आता बघितलंस काय केलंस ते तू? फार झालं आता तुझं. हे सगळं माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलंय. सांगून ठेवते तुला, मी घराच्या बाहेर आता काय काढेन. केलं कार्ट्याने? अहो, या कार्ट्याने माझ्या आईने दिलेली माझी आवडती कुंडी फोडून टाकली. धीर धरा. मी आपल्याला वचन देतो की काही महिन्यातच आपला चिरंजीव एक सुधारलेला आणि समजूतदार मुलगा नक्की बनेल. लक्ष देऊ नाही का आता? हे विनायक आहेत, आजपासून तुझे गुरुजी. ते जे काही सांगतील तेच तू करायचेस. गुरुजी, मी तुम्हाला दक्षिणा म्हणून दर महिन्याला 5 सुवर्ण मुद्रा देईन. आता तुम्ही आमच्या घरी पूर्ण दिवसच असणार, म्हणून तुमचं जेवणही आता इथेच होईल काय? आशा आहे तुम्ही याला तयार व्हाल, हो ना?
मला हे मान्य आहे. धन्यवाद. मी उद्यापासूनच सुरुवात करेन. आणि आपण जराही चिंता करू नका. गुड्डू आजपासून माझी जबाबदारी आहे. तीन महिन्यांनंतर किती सुधारलाय हा, किती आज्ञाधारक आणि समजूतदार झालाय हा. गुड्डू फार बदलूनच गेलाय नाही. ही सगळी गुरुजींचीच कृपा म्हणायची. ते तर आहेच. आता थोडी शांतता मिळाली. मी तर याला एखाद्याला दत्तक द्यायच्या विचारात होतो. तर मग तुम्ही गेल्या 3 महिन्यांची गुरुजींची दक्षिणा का नाही दिली? त्यांनी किती केलंय आपल्या गुड्डूसाठी. दक्षिणा कसली? मी त्यांना जेवायला देतोय आणि ते तर इतके खातात की उलट त्यांनीच मला पैसे द्यायला हवेत. बघत नाहीयेस जेवणावर केवढा खर्च होतो ते? मी त्यांना त्यांच्या कामापेक्षा कितीतरी जास्त मोबदला देतोय. कळणे का तुला? राजा बिरबल घरात आहेत का? आहेत हुजूर. आपण आत यावं गुरुजी. विनायक, तुला बघून फार बरं वाटलं. सांग, तू कसा आहेस मित्रा? मी एकदम ठीक आहे हुजूर. सांग बरं, सगळं ठीक आहे ना? तो लालाजींचा मुलगा तुला फार त्रास तर देत नाही ना? नाही हुजूर. खरं तर लालाजी स्वतःच माझी डोकेदुखी होऊन बसलेले आहेत. मला सांग, समस्या काय आहे विनायका? मी गेल्या 3 महिन्यापासून त्यांच्या मुलाला शिकवतो आहे, पण त्यांनी मला एक पैसाही दिलेला नाहीये. त्यांनी तुला पैसे दिले नाहीत? पण का? तू त्यांना मागितले नाहीस का? मी बऱ्याच वेळा मागितलेत हुजूर, पण त्यांचं म्हणणं आहे की माझं खाणं माझ्या दक्षिणेपेक्षाही जास्त आहे आणि मीच त्यांचे आभार मानले पाहिजे की ते माझ्याकडनं पैसे मागत नाहीत म्हणून. त्यांचा मुलगा आता कसा आहे? तो तर आता एकदमच सुधारलाय आणि लालाजीही माझ्या कामावर खूप खुश आहेत. तो आता खूपच समजूतदार आणि आज्ञाधारक आहे. घाबरू नकोस विनायक. मी हा गुंता सोडवेन. तू फक्त थोडा धीर धर. तुझ्या मेहनतीचा पैसा तुला नक्की मिळेल. आभारी आहे हुजूर. माझा आपल्यावर पूर्ण विश्वास आहे. नमस्कार लालाजी. हं? नमस्ते राजा बिरबल. नमस्ते. मी इथूनच जात होतो तेव्हा म्हटलं की चौकशी करत जावं की तुमचा मुलगा आता कसा आहे. ओ, तो तर पार बदललाय. अतिशय समजूतदार आज्ञाधारकही झालाय तो आता. ही तर फारच चांगली गोष्ट आहे लालाजी. तर मग तुम्ही विनायकजींना दक्षिणा का नाही दिलीत? श्रीमान, आमचं असं ठरलं होतं की दक्षिणेबरोबरच मी त्यांना एक वेळचं जेवणही द्यायचं म्हणून. पण त्यांचं खाणंच इतकं जास्त आहे की ते दक्षिणेहूनही जास्त खातात हो. हे तर तुम्ही खरंच बोलताय. माझं असं सुचवणं आहे की तुम्ही त्यांना आतापर्यंतची दक्षिणा देऊन त्यांना विदा करा. म्हणजे आपलं दर महिन्याला होणारं नुकसान टळू शकेल. मी अजून एका फार मोठ्या महान गुरुजींना ओळखतो. मला त्यांना कोणतीही दक्षिणा द्यावी लागणार नाही आणि त्यांना काहीही जेवायला घालावं लागणार नाही. ओ, खरंच काय? खूपच छान. आपण त्यांना ताबडतोब माझ्याकडे पाठवावे. जो गुरु एक पैसाही दक्षिणा घेत नाही आणि जेवणही मागत नाही, तो खरोखरच एक महान गुरु असायला पाहिजे हो. खरं तर विनायकजींना दक्षिणा द्यावीशी तर नाही वाटत आहे, पण आपणच म्हणत असाल तर मी देतो आता काय. फारच छान. मी उद्याच त्या दुसऱ्या गुरुजींना इथे घेऊन येतो. ठीक आहे श्रीमान. आपण ना विश्वास ठेवणार नाही मी या महान गुरुजींना भेटायला किती उत्सुक आहे ते काय. लालाजी, नमस्कार राजा बिरबल. मी जगातल्या सगळ्यात महान गुरुजींना आपल्या बरोबर आणलंय आणि ते हे आहेत. गुरुजी, पण ही तर केवळ एक मूर्तीच आहे. हे भगवान बुद्ध आहेत, जगातले सगळ्यात मोठे गुरुजी. आणि ना हे काही खाणार आहेत आणि नाही काही आपल्याकडे दक्षिणा मागणार. मी समजलो श्रीमान. मी जे काही केलं त्याची लाज वाटते मला. गुरुजींची क्षमा मागून त्यांना परत बोलावून घेईन मी आता.
आणि या वेळेला वेळेवर दक्षिणाही देईन मी आता. खूपच छान लालाजी. मला खरंच खूप आनंद वाटतो की जगातला सगळ्यात महान गुरुनं तुम्हाला एक धडा शिकवलाय.